नमस्कार. मराठी सिरियल टॉक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मानवी स्वभावाच्या अशा एका पैलूवर अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याचा विचार आपण रोज सकाळी कपाट उघडल्यावर करतो, पण त्यामागचं अथांग विज्ञान आपल्याला सहसा माहीत नसतं. आपण कोणते कपडे घालतो यावरून लोक आपल्याबद्दल मतं बनवतात, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तुमचे कपडे तुमच्या शब्दापेक्षा जास्त बोलतात. अनेकदा आपण तासनतास विचार करतो की समोरच्या व्यक्तीवर आपली छाप कशी पाडायची, कोणते संवाद बोलायचे किंवा कसं वागायचं. पण सायकोलॉजी असं सांगते की तुम्ही निवडलेल्या रंगाचा एक छोटासा तुकडा तुमच्या व्यक्तिमत्वाचा अर्धा विजय मिळवून देऊ शकतो. मानवी डोळा आणि मेंदू रंगांना ज्या प्रकारे प्रतिसाद देतो तो एक अतिशय गुंतागुंतीचा पण रंजक प्रवास आहे. रंगाचा प्रभाव हा केवळ डोळ्यांपर्यंत मर्यादित नसून तो थेट आपल्या सुप्त मनावर आघात करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नातेसंबंधाच्या सायकोलॉजीमध्ये रंगाचे नेमके महत्त्व काय आहे आणि असे कोणते विशिष्ट रंग आहेत जे पुरुषाच्या मेंदूमध्ये आकर्षणाचे केंद्र क्षणार्धात सक्रिय करतात. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक विशेष रंग सांगणार आहे जो 90% पुरुषांना प्रचंड आवडतो, पण बहुतांश स्त्रिया तो वापरताना थोडे शाशक असतात. त्यामुळे हा सस्पेन्स आणि त्यामागचं लॉजिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अगदी लक्षपूर्वक पहा. रंगाच्या जादुई दुनियेत खोलवर शिरण्यापूर्वी आपल्या रंगाचे विज्ञान म्हणजे कलर सायकोलॉजी नेमकी काय असते हे मुळापासून समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे केवळ फॅशन किंवा स्टाईलबद्दल नाही, तर याचा संबंध आपल्या मानवी उत्क्रांतीशी जोडलेला आहे. हजारो वर्षापूर्वी जेव्हा आदिमानव निसर्गात राहायचा तेव्हा रंगाचा संबंध थेट जगण्याशी किंवा धोक्याशी असायचा. उदाहरणार्थ, निसर्गात गडद लाल रंग म्हणजे एकतर फळ पिकल्याचं लक्षण असायचं किंवा रक्ताचं म्हणजे युद्धाचा आणि धोक्याचा संकेत. आपल्या मेंदूची रचनाच अशी झाली आहे की काही रंग पाहिल्याबरोबर आपल्या शरीरात विशिष्ट रासायनिक बदल होतात. जेव्हा आपण एखाद्या आकर्षक रंगाकडे पाहतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं फील गुड हार्मोन रिलीज होतं, ज्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल आपोआप आकर्षण वाटू लागतं. हाच नियम आकर्षणाच्या आणि प्रेमाच्या सायकोलॉजीमध्येही लागू होतो. जेव्हा एखादी स्त्री विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करते तेव्हा समोरच्या पुरुषाच्या मेंदूला नकळत काही सायकोलॉजिकल सिग्नल्स मिळतात. हे सिग्नल्स त्याला सांगतात की ही व्यक्ती उत्साही आहे, शांत आहे की रहस्यमय आहे. यामुळेच कोणतीही चर्चा सुरू होण्यापूर्वीच रंगाच्या माध्यमातून एक अदृश्य नाते तयार व्हायला सुरुवात होते. आता आपण त्या रंगाबद्दल बोलूया ज्याला सायकोलॉजीमध्ये खऱ्या अर्थाने आकर्षणाचा सम्राट मानलं जातं. तो म्हणजे लाल रंग. आकर्षणाचा खरा राजा. जगभरातील अनेक नामांकित सायकोलॉजिस्टनी यावर दशकांओजी संशोधन केलं आहे आणि या प्रभावाला द रेड ड्रेस इफेक्ट असं अधिकृत नाव दिलं आहे. हा केवळ योगायोग नाही की चित्रपटातल्या ग्लॅमर्स अभिनेत्री किंवा जगातील सर्वात मोठ्या फॅशन ब्रँडच्या जाहिरातीमध्ये लाल रंगाचा वापर सर्वाधिक केला जातो. सायकोलॉजीनुसार लाल रंग हा रक्ताचा, हृदयाचा आणि उत्कंठतेचा रंग आहे. तो थेट प्रायमल इन्स्ट्रक्ट्रंक्स म्हणजे आपल्या मूळ नैसर्गिक प्रेरणांना साथ घालतो. तेव्हा पुरुषाच्या नजरेत ती स्त्री अधिक आत्मविश्वासू, प्रबळ आणि आकर्षण असल्याचं सिग्नल मिळतं. हा एक बायोलॉजिकल फॅक्टर आहे. लाल रंगामुळे हृदयाचे ठोके किंचित वाढतात आणि श्वासाची गती वाढते, जे आकर्षणाचे सुरुवातीचे लक्षण आहे. लाल रंगाचा प्रभाव इतका शक्तिशाली असतो की एका प्रयोगात असं दिसून आलं की पुरुषांनी त्या स्त्रियांना जास्त वेळ निरखून पाहिलं ज्यांनी लाल रंगाचे कपडे घातले होते. पण लाल रंग वापरताना एक महत्त्वाची सायकोलॉजिकल टीप म्हणजे तो योग्य शेडमध्ये निवडणं. खूप भडक लाल रंग कधी कधी आक्रमक वाटू शकतो, तर मरून किंवा चेरी रेड सारख्या शेड्समध्ये एक प्रकारची श्रीमंती आणि मॅच्युरिटी जाणवते. लाल साडी असो किंवा फक्त लाल रंगाची लिपस्टिक, हा रंग तुमची प्रेझेन्स इतकी स्ट्रॉंग करतो की गर्दीतही कोणालाही तुमची दखल घ्यावीच लागते. पण मैत्रिणींनो, रंगाची जादू केवळ पूर्ण कपड्यावरच मर्यादित नसते, तर सायकोलॉजीनुसार ॲक्सेसरीज आणि रंगाचा समतोल राखणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. स्मॉल कलर पॉप्स म्हणजे तुमच्या एकूण पेहरावात एखाद्या विशिष्ट रंगाचा छोटासा वापरही समोरच्याचे लक्ष वेधून घेऊ शकतो. समजा तुम्ही पांढरा किंवा साधा क्रीम रंगाचा ड्रेस घातला आहे आणि त्यावर लाल रंगाची छोटी टिकली किंवा डार्क रंगाची लिपस्टिक लावली आहे, तर पुरुषाच्या नजरेत ते एक फोकल पॉइंट तयार करते. सायकोलॉजी सांगते की पुरुषाची नजर सर्वात आधी त्या गोष्टीकडे जाते जी उठून दिसते. जेव्हा तुम्ही अशा प्रकार रंगाचा समतोल राखता तेव्हा तुम्ही केवळ आकर्षकच दिसत नाही, तर तुम्ही एक डिटेल ओरिएंटेड आणि स्मार्ट स्त्री आहात असा संदेश समोरच्याच्या सुप्त मनाला मिळतो.
त्यामुळे रंगाचा वापर करताना तो केवळ मोठ्या कपड्यांपुरता मर्यादित न ठेवता आपल्या छोट्या ॲक्सेसरीजमध्येही कौशल्याने करा. लाल रंगाने जरी प्रचंड आकर्षण निर्माण होत असलं तरी नातेसंबंधात दीर्घकालीन आदर आणि एक प्रकारचं कुतूहल टिकून ठेवण्यासाठी इतरही 2 रंग खूप मोलाची भूमिका बजावतात. ते म्हणजे काळा आणि निळा. कॉन्फिडन्स आणि ट्रस्टचे प्रतीक काळा रंग हा सायकोलॉजीमध्ये अथॉरिटी आणि मिस्ट्री म्हणजे अधिकार आणि रहस्याचं प्रतीक मानला जातो. जेव्हा तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान करता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अधिक गंभीर, प्रगल्भ आणि बुद्धिमान दिसतं. पुरुषांना अशा स्त्रिया खूप जास्त चॅलेंजिंग आणि आकर्षक वाटतात, ज्यांच्याकडे स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि ज्या सहजासहजी कुणाला समजत नाहीत. काळा रंग एक प्रकारचा पडदा तयार करतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. या उलट जर आपण निळ्या रंगाचा विचार केला तर हा रंग सायकोलॉजीमध्ये स्टेबिलिटी म्हणजे स्थिरतेचं प्रतीक आहे. निळा रंग पाहिल्यावर मानवी मेंदूला कमालीची शांतता आणि सुरक्षितता जाणवते. जर तुम्ही कुणाला पहिल्यांदा भेटणार असाल किंवा एखादा गंभीर विषयावर चर्चा करणार असाल तर निळा रंग हा सर्वात प्रभावी ठरतो. सायकोलॉजी असं सांगते की निळ्या रंगाच्या छटाकडे पाहून पुरुषांना त्या स्त्रीबद्दल एक प्रकारचा आदर वाटतो. त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती विश्वासार्ह आहे आणि जिला आपलं मन मोकळं करून सांगता येईल. त्यामुळे जर तुम्हाला नात्यात ट्रस्ट फॅक्टर वाढवायचा असेल तर निळ्या रंगाचा वापर तुमच्या कपड्यामध्ये नक्की करा. जसं काही रंग आपल्या चुंबकीय शक्तीसारखे आकर्षित करतात, तसंच एक क्रिएटर म्हणून मला तुम्हाला हे सांगणे तितकंच महत्त्वाचं वाटतं की कोणते रंग टाळावेत जे सायकोलॉजिकली नकारात्मक ठरू शकतात. अनेकदा महिलांना असं वाटतं की सर्वच रंग चांगले दिसतात, पण सायकोलॉजीच्या भाषेत काही रंग रिपेलिंग असतात, म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला नकळत दूर ढकलू शकतात. उदाहरणार्थ अतिशय फिके, मळकट किंवा ग्रे, राखाडी रंगाच्या अशा छटा ज्यामध्ये कोणती चमक नाही, त्या तुमच्या व्यक्तिमत्वाला निस्तेज बनवू शकतात. सायकोलॉजीनुसार असे रंग लो एनर्जी किंवा आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे स्पष्ट संकेत देतात. जेव्हा तुम्ही असे रंग घालता जे तुमच्या त्वचेच्या रंगाशी जुळत नाहीत किंवा जे खूप डल आहेत, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी संवाद साधण्यात फारसा उत्साह वाटत नाही. त्याचप्रमाणे खूप जास्त पिवळा किंवा निऑन रंगाचा अतिवापर केल्यास ते डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात, ज्यामुळे आकर्षण निर्माण होण्याआधीच समोरची व्यक्ती विचलित होऊ शकते. यामध्ये आणखी एक महत्त्वाची सायकोलॉजिकल फॅक्ट म्हणजे वयानुसार बदलणारी पुरुषाची मानसिकता. पुरुषाचे वय जशी वाढते तशी त्याची रंगाची आवड आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत जातो. सायकोलॉजिकल संशोधनानुसार तरुण मुलांना सहसा भडक, तेजस्वी आणि उत्साही रंग जास्त आकर्षित करतात, कारण त्यांच्यामध्ये ऊर्जा जास्त असते. मात्र जसे जसे पुरुषांमध्ये मॅच्युरिटी येते तसं तसे त्यांना क्लासी, सोबर आणि सॉफ्ट रंग जास्त आवडू लागतात. मध्यमवर्गीय पुरुषांना रॉयल ब्ल्यू, क्रीम किंवा पांढऱ्या रंगाच्या छटा अधिक मोहक वाटतात, कारण हे रंग सायकोलॉजिकली स्थिरता आणि समंजसपणा दर्शवतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वयानुसार आणि त्याच्या मानसिकतेनुसार रंगाची निवड केली तर तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते. पुरुष नैसर्गिकरित्या अशा स्त्रियांकडे आकर्षित होतात ज्यांच्या व्यक्तिमत्वातून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि स्पष्टता जाणवते. त्यामुळे कपडे निवडताना नेहमी अशा रंगांना प्राधान्य द्या जे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक प्रकाश आणतील आणि तुम्हाला फ्रेश दाखवतील. आकर्षणाच्या या विज्ञानात आणखी एक महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे ऋतूनुसार रंगाची सायकोलॉजी आणि सिच्युएशननुसार रंगाची निवड. निसर्गातील बदल आणि आपल्या मनाची अवस्था याचा खूप जवळचा संबंध असतो. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा आपण फिकट किंवा शीतल रंग वापरतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे बघून शांत वाटते. या उलट पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गडद रंग समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करतात, कारण ते रंग सायकोलॉजिकली ऊब आणि जवळीक दर्शवतात. तुमची प्रत्यक्ष भेट कोणत्या कारणासाठी आहे यावर तुमच्या रंगाची निवड अवलंबून असावी. समजा तुम्ही फर्स्ट डेटवर जाणार असाल तर सायकोलॉजी सांगते की तिथे सॉफ्ट पिंक किंवा पीच रंग वापरल्यास तुमच्यातील कोमलता आणि प्रेमळ स्वभाव अधोरेखित होतो. हे रंग पुरुषांना तुमच्याबद्दल अधिक कम्फर्टेबल वाटायला लावतात. जर तुम्हाला एखाद्या पार्टीत सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं असेल तर गडद काळा किंवा लाल रंग तुमची जादू जालवेल. विवाहित महिलांसाठी एक विशेष सायकोलॉजिकली टिप अशी की जेव्हा तुम्ही घरामध्ये असता किंवा नवऱ्यासोबत खाजगी वेळ घालवता तेव्हा रंगाचा वापर तुमच्यातील रोमॅन्टिक
रोमॅन्टिक केमिस्ट्री वाढवण्यासाठी करा. गडद निळा, जांभळा किंवा वाईन कलर हे रंग सायकोलॉजिकली रोमांस आणि लक्झरीशी जोडलेले आहेत. हे रंग पुरुषाच्या मनावर गारूड घालतात. आता आपण या विषयाच्या अशा पैलूकडे बोलूया जो अनेक जण दुर्लक्ष करतात. तो म्हणजे रंग आणि शारीरिक भाषेचा मेळ. केवळ कपड्यांचा रंग निवडून चालत नाही, तर त्या रंगासोबत तुमची देहबोली कशी आहे हे सायकोलॉजीमध्ये महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही लाल रंगाचा भडक ड्रेस घातला असेल पण तुमचा आत्मविश्वास कमी असेल तर तो रंग तुमच्यावर हावी होतो. सायकोलॉजीनुसार ज्या रंगाचे कपडे तुम्ही घालता त्या रंगाच्या गुणांशी तुमचं वागणं जुळायला हवं. जर तुम्ही निळा रंग घातला असेल तर तुमच्या बोलण्यात शांतता आणि संयम हवा. जर तुम्ही काळा रंग निवडला असेल तर तुमच्या डोळ्यात एक प्रकारची चमक आणि आत्मविश्वास हवा. जेव्हा तुमचा रंग आणि तुमची वागणूक याचा ताळमेळ बसतो तेव्हा त्याला सायकोलॉजिकल सिंक म्हणतात आणि अशा वेळी तुमचं आकर्षण कित्येक पटीने वाढतं. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगाचा तुमच्या स्वतःच्या मनावर होणारा परिणाम. रंग केवळ समोरच्याला आकर्षित करण्यासाठी नसून ते तुमच्या स्वतःच्या मनाला प्रोग्राम करण्यासाठी असतात. याला सायकोलॉजीमध्ये एन्कोडड कॉग्निशन म्हणतात. याचाच अर्थ असा की आपण जे कपडे घालतो त्याचा थेट परिणाम आपल्या स्वतःच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि वागणुकीवर होतो. जेव्हा तुम्ही तुमचा आवडता रंग घालता तेव्हा तुमच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन कमी होते आणि तुम्ही अधिक मोकळेपणाने वागू लागता. जेव्हा तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल अनुभवता तेव्हा तुमच्या देहबोलीतून एक प्रकारचा चुंबकीय प्रभाव निर्माण होतो जो कोणत्याही रंगापेक्षा जास्त शक्तिशाली असतो. तुम्ही स्वतःला जसे अनुभवता तसे जग तुम्हाला बघते. व्हिडिओच्या या टप्प्यावर आता वेळ आली आहे त्या बोनस टिप आणि सुरुवातीला सांगितलेल्या त्या विशेष रंगाचा खुलासा करण्याची. तो रंग ज्याबद्दल 90% पुरुष मनातल्या मनात वेडे असतात तो म्हणजे व्हाईट. अनेकांना वाटतं की पांढरा रंग हा खूप साधा किंवा नॉर्मल आहे, पण सायकोलॉजीच्या दृष्टीने पांढरा रंग हा प्युरिटी म्हणजे शुद्धता आणि साधेपणाचा सर्वोच्च प्रतीक आहे. संशोधनात असं दिसून आलं आहे की पुरुषांना पांढऱ्या रंगाच्या कपड्यातील स्त्रिया अतिशय मोहक, निरागस आणि हाय क्लास वाटतात. पांढरा रंग हा प्रकाशाचा रंग आहे. तो तुमच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भाव स्पष्टपणे दाखवतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास ठेवणं सोपं जातं. पांढरी साडी किंवा पांढरा ड्रेस हा नेहमी पुरुषाच्या आकर्षणाचं केंद्र राहिला आहे, कारण त्यामध्ये एक प्रकारची नैसर्गिक सुसंस्कृतता असते. पण पांढरा रंग घालताना तो नेहमी स्वच्छ आणि नीट इस्त्री केलेला असावा, कारण त्यातील थोडासाही खराबपणा सायकोलॉजिकली नकारात्मक ठरू शकतो. शेवटी मैत्रिणींनो, रंगाची सायकोलॉजी ही केवळ समोरच्याला प्रभावित करण्यासाठी नाही, तर ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील आहे. तुम्ही कोणताही रंग निवडा, लाल, काळा, निळा किंवा पांढरा, पण तो निवडताना तुमच्या मनात स्वतःबद्दल काय भावना आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. सायकोलॉजी असं सांगते की जेव्हा एखादी स्त्री स्वतःला आरशात बघून स्वतःच्या सौंदर्यावर प्रेम करते तेव्हा तिची ती पॉझिटिव्ह वाईब एक अदृश्य ऊर्जेसारखी बाहेर पडते आणि लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. तुमचा स्किन टोन कोणताही असो, तुमची शरीरयष्टी कशीही असो, रंगाची शास्त्रोक्त निवड तुम्हाला कोणत्याही गर्दीत उठून दाखवू शकते. तर आजचा हा सविस्तर विषय तुम्हाला कसा वाटला? रंगाच्या सायकोलॉजीबद्दल तुम्हाला याआधी इतकी माहिती होती का? आणि आता मला कमेंट्समध्ये प्रामाणिकपणे सांगा की तुमचा असा कोणता आवडता ड्रेस किंवा रंग आहे जो घातल्यावर तुम्हाला सर्वात जास्त सुंदर आणि कॉन्फिडंट वाटतं. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल आणि अशाच प्रकारे मानवी सायकोलॉजीच्या माध्यमातून आपले नातेसंबंध सुधारायचे असतील तर आपल्या मराठी सिरियल टॉक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही रंगाच्या या शक्तीचा वापर करता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच खोलवर विश्लेषण करणाऱ्या आणि मनोरंजक विषयांसह. तोपर्यंत स्वतःच्या आवडीनिवडी जपा, रंगाचा आनंद घ्या आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.